नमस्कार मित्रांनो, सगळ्यांचे स्वागत माझ्या कॉमन मॅन या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आरक्षण बचाव, ओबीसी आरक्षण बचाव याकरता प्रकाश आंबेडकर यांनी काढलेली यात्रा आता संपलेली आहे 7 तारखेला. आणि अतिशय मुद्देसूद असं एक समारोपाचं भाषण ऐकण्यापासून तुम्ही वंचित राहिला असाल, कारण सर्व मीडियांनी त्याची दखल घेतली नव्हती. याची काय कारण असू शकतील? 2-3 कारणं आहेत. सगळ्यात प्रमुख कारण हेच आहे की मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, पत्रकार विशिष्ट राजकीय पक्षांचे हस्तक असतात किंवा विशिष्ट राजकीय पक्षांचे समर्थक असतात आणि त्यानुसारच ते बातम्या देत असतात सगळ्या मीडिया चॅनल्सवर. आणि मी सांगितलं होतं की प्रकाश आंबेडकर यांची दखल घ्यायची नाहीच आहे. याचं कारण आहे, विविध राजकीय पक्षांनी जे पाळलेले पत्रकार आहेत, जे वेगवेगळ्या प्रकारच्या चॅनल्सवर बातम्या देत असतात किंवा मुलाखती घेत असतात, तर अशा सगळ्या पत्रकारांनी आरक्षण बचाव, ओबीसी आरक्षण बचाव ही वंचित बहुजन आघाडीची जी यात्रा निघाली होती प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली, आणि सगळे ओबीसी एकत्र करण्याकरता, ओबीसींना जागृत करण्याकरता ही यात्रा निघाली होती. प्रकाश आंबेडकरांनी त्याबद्दल एक विधान देखील केलं होतं. त्यांनी मनोज जरांगे यांचे आभार मानले होते. त्यांनी सांगितलं होतं की मनोज जरांगे यांच्या आंदोलनामुळे ओबीसी जागृत होत आहेत, म्हणून त्यांचे अभिनंदन. ओबीसी एकवटतो आहे आपल्या हक्कांसाठी आणि म्हणून मनोज जरांगे यांचे अभिनंदन केले. तर अशा प्रकाश आंबेडकरांनी त्या समारोप यात्रेमध्ये जे मुद्देसूद भाषण केलं होतं ते बहुतेकांना पूर्णपणे बघता आलं नाही. होय, कारण आहे रौप्य पदक. हे रौप्य पदक कोणाचं रौप्य पदक तुम्हाला माहिती आहे? तर हे रौप्य पदक न मिळू शकल्यामुळे किंवा 100 ग्रॅम वजन, खरं तर ते 2 किलो 100 ग्रॅम, 2 किलो गृहीत धरतात, त्याच्यावर 100 ग्रॅम भरलं म्हणून ते रौप्य पदक मिळू शकलं नाही किंवा अपात्र झाल्या. विनेश फोगाट या स्पर्धेतून अपात्र झाल्या आणि त्या बातम्यांचा इतका भडीमार झाला. दुर्दैवी घटना होती ती. विनेश फोगाट अपात्र झाल्या, मग त्याच्यामध्ये काही षडयंत्र होतं, कातवट होता, पण त्यामुळे पत्रकारांनी त्या बातम्या इतक्या भरमसाठ दाखवल्या. तो देशाचा अभिमान होता आणि मेडल मिळालं असतं तर देशाचे अजून मानाचा तुरा ओला गेला असता, देशाचे नावलौकिकांमध्ये भर पडली असती, पण तर झालं नाही. आणि त्यामुळे प्रकाश आंबेडकर यांची बातमी देखील मागे पडली. मी समजतोय असं, म्हणजे मी पत्रकारांना दोष न देता म्हणतोय की त्यांनी मुद्दाम नसेल केलं असं मला वाटतं, पण ती बातमी मागे पडली. अजून एक बातमी मागे पडली बांगलादेशातल्या घटनेची, की तिथल्या हिंदूंवर जे हल्ले होत आहेत. म्हणजे जर आपण गृहीत धरलं की शेख हसीना या हुकुमशहा होत्या आणि त्या हुकुमशाही विरोधात आंदोलन होतं असं संजय राऊतांचं म्हणणं आहे, तर मग तिथल्या हिंदूंवर हल्ले करण्याची गरज काय? हिंदू तिथे अल्पसंख्याक आहेत आणि केवळ हिंदू नाही, तिथं हिंदू आहेत, बौद्ध आहेत, शीख आहेत, जैन आहेत, अशा सगळ्या अल्पसंख्याकांवर, म्हणजे एकंदरीत हिंदूंवर म्हणूया आपण, तर असे हल्ले होत आहेत, जाळपोळ होते आहे, त्यांचे घरं लुटली जात आहेत आणि वेचून हे सगळं होतंय, ठरवून हे सगळं होतंय. ती बातमी देखील मागे पडली. म्हणजे ते रौप्य पदक महाग पडलं फार बरं का. एका रौप्य पदकामुळे 1,30,00,000 इतक्या प्रचंड संख्येने असलेल्या हिंदूंवर जे हल्ले होत आहेत, त्या बाबतीत सगळे पुरोगामी चूप आहेत. ढोंगी पुरोगामी म्हटलं होतं, मी एक व्हिडिओ बनवला त्याच्यावर. तर प्रकाश आंबेडकर देखील, त्यांचा विषय देखील किंवा त्यांनी केलेलं मुद्देसूद भाषण आणि त्यांनी जी काही त्यांच्यावरच्या आक्षेपांना उत्तरं दिली, त्यांच्यावरचे आक्षेप होते भूमिका बदलतात. खरोखर भूमिका बदलतात का प्रकाश आंबेडकर? आपली भूमिका बदलतात का? तर त्यांनी त्यांच्या भाषणातच वेगळ्या प्रकारे सांगण्याचा प्रयत्न केला की लोक बदलतात, लोक वेगळे वागतात आणि माझ्यावर आरोप होतो की मला भूमिका बदलतात असं म्हणतात. आणि हे खरं आहे. मनोज जरांगेंना तुम्ही भेटले होते त्यावेळी आरक्षणाला तुमचा पाठिंबा होता असं काही पत्रकारांचं म्हणणं होतं. त्यांना देखील उत्तर दिले माननीय प्रकाश आंबेडकर यांनी. त्यांनी सांगितलं की मी जरांगेंना भेटलो त्यावेळी देखील माझा हा स्टान्स होता की असं
आरक्षण मिळणं शक्य नाही. तुम्ही निवडणुकीला उभे राहा, आपण एकत्र लोकसभेची निवडणूक लढवू आणि मग आपण तेथे सत्तेत आल्यानंतर आपण हवे तसे बदल करू शकतो. सध्या तुम्हाला हे मिळणं शक्यच नाही. प्रस्थापित तुम्हाला अशा पद्धतीने आरक्षण देणं शक्य नाही. निजामी मराठे आणि गरीब मराठे, श्रीमंत मराठे, गरीब मराठे असा देखील भेद प्रकाश आंबेडकर यांनी समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. काल मात्र प्रकाश आंबेडकर भडकले असं मीडिया दाखवतो बरं का, भडकले, संतापले. खरं तर तुम्ही तो व्हिडिओ नीट बघितला तर तुमच्या लक्षात येईल. काल एका पत्रकारांनी, पेड पत्रकार असा प्रकाश आंबेडकर यांनी उल्लेख केला. एका पेड पत्रकारांनीच म्हणूयात आपण, की त्यांनी आरक्षणाबद्दलचा, मराठा आरक्षणाबद्दलचा किंवा ओबीसी आरक्षणाबद्दलचा अडचणीत आणणारा प्रश्न विचारायला सुरुवात केली होती. आणि इतके चणाक्ष आहेत प्रकाश आंबेडकर यांनी की प्रश्न पूर्ण होण्याआधीच त्यांनी सांगितलं होतं की हा प्रश्न मला नाही, तुम्हाला ज्यांनी विचारायला सांगितलंय त्यांना विचारा. हा प्रश्न तुम्हाला ज्यांनी विचारायला सांगितलाय. म्हणजे उघड होतं प्रकाश आंबेडकरांचं म्हणणं की पेड पत्रकार आहेत आणि तुम्ही माझ्याकडे मुद्दाम मला अडचणीत टाकण्यासाठी लोकांपुढे काहीतरी वेगळं चित्र उभं करण्यासाठी असा प्रश्न विचारताय, असं प्रकाश आंबेडकरांनी रोखठोक सांगितलंय. संतापले नव्हते, भडकले नव्हते, ते हसत होते. आणि हसत हसत त्यांनी टोला लगावला पेड पत्रकारांनाच की तुम्ही हा प्रश्न, तुम्हाला ज्यांनी प्रश्न विचारायला प्रेरित केले त्यांना सांगा. मात्र मीडियात बातम्या आल्या की प्रकाश आंबेडकर संतापले. पुढे प्रकाश आंबेडकर अजून एक वाक्य बोलले, मी राजकारणाचा बाप आहे. म्हणजे हे राजकारणच चाललंय. अडचणीत आणणारे प्रश्न किंवा मुद्दाम खोचक प्रश्न विचारायचे आणि नेत्याने एखादी प्रतिक्रिया दिली किंवा नाही दिली तरी त्याची बातमी बनवायची. ही सगळी मीडियाची आयडिया आहे किंवा पत्रकारांचे किंवा चॅनल्स कशा पद्धतीने तोडफोड करून बातम्या दाखवतात, कशा पद्धतीने अर्धवट विधाने दाखवतात, हे आपल्या सगळ्यांना माहिती आहेच. आणि त्यामुळे हे जे रौप्य पदक होतं नाही ते थोडंसं कठीणच झालं. दुर्दैवी आहेच घटना ती, कठीणच झालं. त्याच्यात कुठलेही राजकारण नाही असे देखील बाहेर येते. त्यामुळे एका उदयोन्मुख अशा खेळाडूवर कसा अन्याय झाला, शिवानी पवार यांच्यावर, बबिता विनेश फोगाट यांच्या हट्टामुळे, हे देखील याच्यावर मी व्हिडिओ बनवला आहे. तर प्रकाश आंबेडकर यांच्या बातम्या मीडिया दाखवत नाही. त्यांच्या समारोपाला, आरक्षण बचाव यात्रेच्या समारोपाला झालेली गर्दी देखील मीडियावर आपल्याला बघता आली नाही. याची दोन कारणापैकी प्रमुख कारणच महत्वाचं आहे की दाखवायचंच नाही. प्रकाश आंबेडकर यांच्या पाठीमागे ओबीसी समाज उभा राहतो आहे. प्रकाश आंबेडकर हे जे लोकसभेच्या वेळी त्यांचं समर्थन कमी झालं होतं, त्यांची मतं घटली होती, जवळजवळ निम्म्यावर आली होती आणि ते आता पुन्हा एकदा नव्या जोमाने काट टाकून उभे आहेत. हे अनेकांना सहन होत नाही, प्रस्थापितांनाच. आणि प्रस्थापितांविरोधातच प्रकाश आंबेडकर नेहमी लढत असतात. ते नेहमीच गरिबांची, वंचितांची बाजू घेत असतात. तर अशा प्रकाश आंबेडकरांबाबत मीडियाने बातम्या दाखवताना थोडं तारतम्य दाखवायला हवं. ते संतापले नव्हते, भडकले नव्हते. उलट त्यांनी त्या पत्रकाराला योग्य भाषेत सुनावलं होतं आणि हसत हसत ते देखील त्यांनी तो टोला मारला होता. मला वाटतं आता तरी पत्रकार बंधू शहाणपणा दाखवतील अशी आशा आहे. अन्यथा लक्षात येईलच तुमच्या विधानसभेच्या निवडणुकीत प्रकाश आंबेडकर कधीच भूमिका बदलते. लोक बदलतात. उद्धव ठाकरे बदलले, महाविकास आघाडीचे लोक बदलले. त्यांनी आधी वेगळं सांगितलं, नंतर वेगळं सांगितलं आणि त्यापुढे मीडियात येऊन अजून वेगळं सांगितलं. असं अनेकदा झालं प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत. प्रकाश आंबेडकर यांचा आरक्षणाला विरोध नाही, मराठा आरक्षणाला विरोध नाही. पत्रकार उगाचच रंग देण्याचा प्रयत्न करतायत कसा, मात्र लक्षात घ्यायला पाहिजे की तसा रंग नाही. प्रकाश आंबेडकरांनी सांगितलं की दोन वेगळी ताटाची संकल्पना, की आरक्षण मिळालं पाहिजे मराठ्यांना, गरीब मराठ्यांना मिळालंच पाहिजे नक्की, पण ते ओबीसीच्या ताटातून लोक दोन वेगळी ताटं हवीत. हा त्यांचा मुद्दा आधी देखील होता, आता देखील तोच मुद्दा आहे आणि ते आपल्या मुद्द्यावर ठाम आहेत. ते भूमिका बदलत नाहीत आणि ते संतापलेही नाही. त्यांनी फक्त खोचक असा टोला मारला त्या पेड पत्रकाराला. आता विधानसभेचं मैदान जवळ आहे. बघूयात तिसरी आघाडी प्रकाश आंबेडकर उभी करण्याच्या प्रयत्नात आहेत. उभी राहते का आणि उभी राहिली तर ती काय धमाल करेल याची आपण कल्पना करू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूयात नवीन व्हिडिओत कॉमन मॅनसह. धन्यवाद.